दत्त हा केवळ विष्णूच्याच अंशाने जन्मास आलेला नसून त्याने ठायी ठायी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत, म्हणजे अंगी गुणधर्म प्रकटला आहे. तसेच ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. विष्णू संवर्धन जरी पालन पोषण करीत असले तरी भगवान शंकर त्यातील वाईट गोष्टींचा नाश करत असेल. असे हे तिघ मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सृष्टीची निर्मिती ही केलेली आहे. अशा ह्या सृष्टीची निर्मिती यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी केलेली आहे. दत्तात्रेय अवतार हे अत्रि ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र असून मंदिरामध्ये श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही 3 मुखांची आहे. तुम्ही पाहिलं असेल, गाणगापूर येथील मंदिर आहे तिथे 3 मुखी दत्तांचा अवतार आहे. आपल्याला या अगोदर गाणगापूरमध्ये अशा छोट्याशा खिडकीतून दत्तात्रेयांचं दर्शन देत असत, पण आता तसं केलेलं नसून हे मंदिर आता पूर्णपणे उघडण्यात आलेलं आहे आणि पूर्ण दर्शन आपल्याला देण्यात येतं. ब्रह्मपुराणात दत्तात्रेयांचे अनेक असे अवतार झालेले आहेत. तसेच ब्रह्मपुराणात दत्तात्रेयांचे ह्या अवतारापैकी जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूंचा दत्तात्रेय नामक क्षमाप्रधान अवतार झालेला आहे. तसेच वेद, कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना, धर्म शिथिल बनून अधर्म वाढला असताना, सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना, प्रजा नाश पावू लागल्या असताना, धर्म व्याकुळ झाला असताना त्यांनी वेदांना, कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली व त्यांनी अवतार घेण्यास सुरुवात केली. तर या अवतारांमध्ये त्यांनी 16 अवतार हे अवतरले आहेत. ब्रह्मपुराणात शंकर हा दत्तात्रेयांचा गुरु असल्याचे असे म्हटले जाते. अत्रीच्या आदेशावरून गौतमीच्या तीरावर शंकराची आराधना करून त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केले. तसेच दत्तात्रेयांचे 24वे गुरु होते असेही म्हटलं जातं. असे हे अधर्माचा नाश करून असत्याचा सत्यावर विजय मिळवून त्यांनी 16 अवतार प्रकट केलेले आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर या जगाच्या कल्याणासाठी दत्त महाराजांनी जे काही 16 अवतार घेतलेले आहे ते आपण 16 अवतारांची माहिती जाणून घेऊया. तर पहिला अवतार घेतलेला त्यांनी योगीराजांचा. तर ब्रह्मदेवाचे पुत्र हे पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी हिमालयात कठोर अशी तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्याने महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे रूप हे अगदी स्फटिकाप्रमाणे आणि ज्योतिर्मय होते. तसेच हा दत्तात्रेयांचा अवतार अगदी योगीराजांसारखा म्हणजेच कसा होता तर एकमुखी आणि चतुर्भुज अगदी विष्णूप्रमाणे होता. म्हणून या अवताराला त्यांनी योगीराज असा अवतार दिलेला आहे. तर दुसरा अवतार घेतलेला आहे त्यांनी अत्रिवरद. तर हा अत्रिवरद अवतार का घेतलेला आहे तर अत्रि ऋषींनी 100 वर्ष पर्वतावर तपश्चर्या केली आणि तेव्हा त्यांना प्रकट होण्याकरिता आणि आशीर्वाद देण्याकरिता त्यांनी अत्रिवरद या नावाने हा अवतार धारण केलेला आहे. तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही या तपांच्या वेळी अत्रीपुढे प्रकट झाले आणि आपण एकच ध्यान करतो आहोत. मग ते तिघेजण असे प्रकट झाले. त्यांचे आश्चर्य अत्रींना वाटले. तेव्हा ते म्हणाले की तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस तोच आम्हा तिघांमध्ये आहे. अत्रिवरदाचे रूप तृप्त होऊन सुवर्ण क्रांतीप्रमाणे तेजस्वी आणि हसतमुख षडभुज असे हे अत्रिवरद दुसरा अवतार दत्त महाराजांनी प्रकट केलेला आहे आणि ऋषींना हा आशीर्वाद दिलेला आहे. तर तिसरा अवतार घेतलेला आहे त्यांनी दत्तात्रेयांचा. तर अत्रिवरद ऋषींनी वर मागण्यास सांगितले आणि तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र हवा असा अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवांना म्हणजे दत्तात्रेयांना सांगितले. त्यावर दत्तात्रेयांनी तथास्तु म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले आणि दिगंबर रूप मदनाप्रमाणे सुंदर आणि नीलमण्यांसारखे तेजस्वी होते. मुखचंद्राप्रमाणे हात व 4 हात. तसेच दत्तात्रेयांचा हा नामक दत्तोत्रेय असा हा पडण्यात आला. म्हणजेच त्यांनी हा बाळकृष्णांचा अवतार घेतलेला आहे आणि त्या ऋषींना तथास्तु म्हणून त्यांनी बालकाचा आशीर्वाद दिलेला आहे. तर हा इथे दत्तात्रेयांचा तिसरा अवतार झालेला आहे. तर चौथा अवतार झाला कालाग्निशमन. तर हा अवतार का घेतलेला आहे त्यांनी तर औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करू लागले, पण
उग्र तपाने त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकट झाला व त्यांचा दाह होऊ लागला. तर हा दाह कमी करण्यासाठी त्यांनी शीतल रूप प्रकट होऊन कालाग्निशमनाचे नाव पडले. त्यांनी हे शीतलछाया ऋषींना दिली व त्यामुळे त्यांचा दाह कमी झाला. तर 5वे रूप घेतलेले आहे दत्त महाराजांनी योगी जनवल्लभ. म्हणजे कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषी आणि गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले. तेव्हा योगीजन वल्लभ हे नाव त्यांना देण्यात आले. तेव्हा त्यांनी 6वा अवतार घेतलेला आहे लील व विश्वंभर. म्हणजेच लीला विश्वंभर हे दत्तांचा 6वा अवतार असून ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्नदशेस लागले तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी, लोकांना अन्नपुरवठा होण्यासाठी त्यांनी लीला विश्वंभर हा अवतार प्रकट केलेला आहे. तर त्यांनी 7वा अवतार कुठला घेतलेला आहे तर सिद्धराजांचा घेतलेला आहे. म्हणजेच की भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय हे बद्रिकावनात गेले आणि तेथे त्यांनी अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण करून अनेक चमत्कार दाखविले, तसेच सिद्धांताचे गर्वहरण केले आणि तेव्हांना योगदीक्षा दिली काही जणांना. त्यामुळे योगदीक्षा दिल्यामुळे त्यांनी सिद्धराजांचा हा 7वा अवतार प्रकट केलेला आहे. तर 8वा अवतार आहे हा ज्ञानसागरांचा. सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटविण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतलेला आहे आणि ज्ञानयोगमुक्त असे सहज सिद्धीतील ज्ञानसागर असे रूप धारण करून त्यांनी हा अवतार प्रकट केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी 8वा हा ज्ञानसागर अवतार परिपूर्ण करून त्यांनी 9वा अवतार घेतलेला आहे तो विश्वंभरावधूत. म्हणजेच पुढे आणखी एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी तसेच विश्वभरावधूत नावाचा अवतार घेऊन त्यांनी 9वा अवतार हा धारण केलेला आहे. म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी विश्वंभरावधूत हा अवतार त्यांनी प्रकट करून या सिद्धीस योग दिलेला आहे. तर 10वा अवतार घेतलेला आहे त्यांनी मायामुक्तावधूत. तर भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी त्यांनी दत्तात्रेयांनी मायामुक्त अवधूत असा अवतार घेतलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी हा 10वा अवतार परिपूर्ण करून तसेच मायायुक्तावधूत हे दत्तात्रेयांच्या 11व्या अवतारापैकीच एक आहेत. तर दोन्ही अवतारांना एकच नाव दिलेले आहे. तर मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस याचे भक्षण सुरू होते, ती योगमाया होती, म्हणून त्यांना मायायुक्तावधूत असे नाव पडण्यात आलेले आहे. तर आदिगुरु हे 12वा अवतार त्यांनी घेतलेला आहे. तर दत्तात्रेयांच्या 12वा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. तर या 12व्या अवतारामध्ये मदालसेचा पुत्र अर्लक यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हा त्यांनी 12वा अवतार धारण केलेला आहे. तर शिवरूप त्यांनी हा 13वा अवतार धारण करून एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रकट झाले आणि दत्तात्रेयांचा शिवरूप नावाचा 13वा हा अवतार प्रकट झालेला आहे. तर देवदेवेश्वर नावाचा हा 14वा अवतार त्यांनीही प्रकट केलेला आहे. तर जगाच्या कल्याणासाठी त्यांनी एवढे अवतार घेतलेले आहे. तर 15वा अवतार दिगंबरा हा आहे दत्तात्रेयांचा हा 15वा अवतार. तर हा 15वा अवतार त्यांनी यदुसराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी 24 गुरूपासून काय काय ज्ञान घेतले यांनी त्यांना बोध दिले, म्हणून त्यांनी हा अवतार घेतलेला आहे की राजाला बोध करण्यासाठी व ज्ञान प्राप्त होण्यासाठी. तर 16वा अवतार घेतलेला आहे तो कमललोचन. तर सर्व देव धर्म सृष्टी इत्यादी विविध कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कृष्ण श्याम कमललोचन रूपात भक्तांना एकच भक्ती मार्गाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतलेला आहे, म्हणजेच धारण केलेला आहे. तर महाराजांनी हे सर्व अवतार धारण करून जगाच्या कल्याणासाठी त्यांनी हे रूप आपले धारण केलेलं आहे.